नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजे अकॅडमीच्या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, आपण महा टीईटी साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण आणि अतिशय उपयुक्त असं पीवायक्यू पाहत असतो, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहत असतो। मग या ठिकाणी आपण काय करतो, तर आतापर्यंत झालेल्या जे काही टीईटीचे पेपर आहेत त्या पेपर मधले किंवा त्या प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न या ठिकाणी जशाच्या तसे पाहत असतो। ठीक आहे, आजचा आपला विषय कोणता आहे, तर विषय आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि त्यामधलं आपलं प्रकरण किती आहे, तर प्रकरण 12 आहे। प्रकरणाचं नाव आहे अध्यापन पद्धती। परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं असं हे प्रकरण आहे, अध्यापन पद्धती। कालचं आपण प्रकरण पाहिलं तर ते होतं अध्ययन प्रक्रिया, व्याख्या, वैशिष्ट्ये, उद्दिष्टे, आणि आजचं आपण कोणतं आहे, अध्यापन पद्धती आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी बघा पहिला प्रश्न काय आहे, अध्यापन म्हणजे विद्यार्थ्यांच्या अध्ययन अनुभवांचे नियोजन करणे होय। ही व्याख्या कोणी केली बघा, अध्यापन म्हणजे विद्यार्थ्याच्या अध्ययन अनुभवांचे नियोजन करणे, ही व्याख्या कोणी केलेली आहे, तर ही व्याख्या थॉमस रिस्क यांनी केलेली आहे। कोणी केलेली आहे, थॉमस रिस्क। त्यांच्या मते शिक्षक केवळ बघा माहिती देत नाही तर शिकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करतात। तो प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की कोणाच्या मते शिक्षक ही केवळ माहिती देत नाही तर शिकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करतात। कोण म्हटलं होतं असा, थॉमस रिस्क म्हटलं होता। ठीक आहे, मग त्याच्याच व्याख्येमध्ये काय म्हटलं त्यांनी, अध्ययन अनुभवाचं नियोजन करणे म्हणजे काय होय, अध्यापन होय। ठीक आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेमध्ये आपल्याला याच्या व्याख्येवरती प्रश्न विचारले जातात आणि ह्या पद्धती, आता खालचे सगळे प्रश्न आपले काय असणार आहेत, शिक्षण पद्धतीवरती असणार आहेत, ते आपल्यासाठी काय असणार आहेत, सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत। ठीक आहे, बघूया पुढचा प्रश्न। बघा आता काय विचारलंय, गणितातील भूमितीय प्रमेय सिद्ध करण्यासाठी कोणती पद्धत सर्वात उपयुक्त आहे। कशामध्ये, तर गणितामध्ये जे भूमितीतले प्रमेय आहेत हे प्रमेय सिद्ध करण्यासाठी कोणती पद्धत सर्वात उपयुक्त आहे असं विचारले। ऑप्शन दिले, पृथक्करण पद्धती, कथन पद्धती, संयोजन पद्धती आणि प्रवास पद्धती। मग या ठिकाणी कोणती पद्धत सर्वात उपयुक्त आहे, तर पृथक्करण पद्धती ही काय आहे, गणितातील किंवा भूमितीय प्रमेय जे आहेत, गणितामधील जे भूमितीय प्रमेय आहेत हे सिद्ध करण्यासाठी सर्वात उपयुक्त पद्धती आहे। मग या पद्धतीमध्ये काय केलं जातं, पृथक्करण पद्धतीमध्ये, याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, एनालिसिस म्हणतात। मग या पद्धतीमध्ये पहा, साध्याकडून गुंतागुंतीकडे म्हणजेच अननोन टू नोन जाऊन प्रमेयाची फोड केली जाते, जी प्रमेय सिद्ध करण्यासाठी काय सर्वोत्तम मानली जाते। ठीक आहे, मग पृथक्करण पद्धतीमध्ये कसं शिकवलं जातं, तर साध्याकडून गुंतागुंतीकडे, हे लक्षात ठेवा। ठीक आहे, कशाकडून कशाकडे, साध्याकडून गुंतागुंतीकडे। ठीक आहे, पुढे जाऊया, पुढचा प्रश्न 3 नंबर, अगोदर नियम सांगून उदाहरण देणे हे कोणत्या पद्धतीचे सूत्र आहे। पहा, अगोदर नियम सांगून उदाहरणे देणे हे कोणत्या पद्धतीचे सूत्र आहे। आता हे जे सूत्र आहेत ना, अध्यापन सूत्र, हे आपण उद्याच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत। आजचं काय आपलं अध्यापन पद्धती आहे। आता या ठिकाणी बघा, अध्यापन पद्धती आणि अध्यापन सूत्र म्हणजे काय, जवळपास एकाच प्रकरणामधले 2 भाग आहेत। ठीक आहे, पण याच्यावरती एवढे प्रश्न विचारले जातात म्हणून आपण याचा काय करणार आहे, स्वतंत्र व्हिडिओ करणार आहे। मग आजचा आपला व्हिडिओ आहे अध्यापन पद्धतीचा आणि उद्या आपण दुसरा व्हिडिओ करणार आहोत, तो असणार आहे अध्यापन सूत्रावरचा। ठीक आहे, मग अगोदर नियम सांगून नंतर उदाहरण सोडवणे ही कोणत्या पद्धतीचं सूत्र आहे, तर हे अवगामी पद्धतीचं सूत्र आहे। कोणत्या पद्धतीचं, अवगामी पद्धतीचं। मग या पद्धतीमध्ये काय करत पहा, तर नियमाकडून उदाहरणाकडे पहा, नियमाकडून उदाहरणाकडे प्रवास केला जातो आणि याच्या उलट कोणती पद्धत आहे, उद्गामी पद्धत आहे। या उद्गामी पद्धतीमध्ये काय केलं जातं, उदाहरणाकडून नियमाकडे जातो। ठीक आहे, म्हणजे दोन्ही पद्धती काय आहेत, एकमेकाच्या उलट आहे। अवगामी मध्ये काय केलं जातं, आधी नियम सांगितला जातो, नियमाकडून कशाकडे जातो आपण, उदाहरणाकडे जातो, आणि उद्गामी मध्ये काय करतो, आधी उदाहरण सांगतो आणि उदाहरणाकडून कशाकडे जातो, तर नियमाकडे जातो। दोन्ही पद्धती आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत, अतिशय इम्पॉर्टंट आहेत, कारण याच्यावरती परीक्षेत भरपूर सारे प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहेत। म्हणून तुम्हाला मी वारंवार सांगतो की तुम्हाला काय करायचं आहे बाबा, की सगळ्यात आधी तुम्हाला कशाचा अभ्यास करायचा आहे, की जे काही झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांचा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे। ठीक आहे, बाकायने अभ्यास करायचा, म्हणजे तुम्हाला नेमकं कळतं की बाबा की परीक्षेमध्ये कोणते प्रश्न विचारले जातात हे नेमकं कळतं। ठीक आहे, की फॅक्टरच्या याच्यामध्ये परीक्षेमध्ये यशस्वी होण्यामध्ये काय सर्वात महत्त्वाचा घटक कोणता असतो, तर तो सराव महत्त्वाचा असतो। आणि सराव कशामधून होतो, तर सराव होतो, सगळ्यात बेस्ट सराव होतो पीवायक्यू मध्ये, म्हणजे आतापर्यंत झालेल्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत या प्रश्नपत्रिकेमधून सगळ्यात काय होतो, बेस्ट सराव होतो। सगळ्यात बेस्ट सराव कशामधून होतो, आतापर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिकेमधून होतो। म्हणून मी तुम्हाला ओरडून सांगतो, कसा ताणून सांगतो की बाबांनो तुम्ही काय करा, सगळ्यात पहिला अभ्यास कशाचा करा,
आतापर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिकेचं करा. आता बघा, विराट कोहली तुम्हाला बॅटिंग करताना आठवतो, ठीक आहे. विराट कोहलीचा फेमस शॉट कोणता आहे किंवा डोळ्याचं पारणे फेडणारा शॉट कोणता आहे, तर त्याचा तो ऑफ साइडला खेळलेला कव्हर ड्राईव्ह आहे, ठीक आहे. ऑफ साइडला खेळलेला कव्हर ड्राईव्ह. कोहली एका दिवसात तो कव्हर ड्राईव्ह शिकला का, तर तो नेट मध्ये प्रॅक्टिस सेशन मध्ये तो त्या शॉटचा कमीत कमी, कोहलीने एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की तो कमीत कमी एका दिवसामध्ये 1000 वेळेस तो शॉट खेळायचा सुरुवातीला. त्याच्या जेव्हा इनिशियल स्टेज होती त्याच्या क्रिकेटची सुरुवात करताना तेव्हा त्या शॉटवर त्यांनी एवढं परफेक्ट टाइम मिळवलंय, नियंत्रण मिळवलंय. मग कुठलाही क्षेत्र असू द्या, तुम्हाला सगळ्यात महत्वाचा काय असतो, सराव असतो. मग आपल्या अभ्यासाच्या मध्ये तर सगळ्यात काय, सराव खूप महत्वाचा आहे. मग सराव कशामधून करायचा तुम्हाला, आतापर्यंत झालेल्या सगळ्यात मस्त प्रश्नपत्रिका असतील, सगळ्या प्रश्नपत्रिका असतील त्या घ्यायच्या, त्या सोडवायचा, हाच काय असणार आपला बेस्ट सराव असणार, ठीक आहे. हुरिस्टिक, हुरिस्टिक या शब्दाचा अर्थ काय, बघा हुरिस्टिक या शब्दाचा अर्थ काय. मग बघा प्रश्नपत्रिकेवर आपल्याला असं कळतं की बाबा असेही प्रश्न विचारले जातात, काहीही प्रश्न विचारले जातात, याला काही मर्यादा नाही. हुरिस्टिक या शब्दाचा अर्थ काय होतो, मग मी शोधतो. काय अर्थ होतो त्याचा, मी शोधतो, ठीक आहे. मग बघा ही कोणती पद्धती आहे, तर ही स्वयं संशोधन पद्धती असून आर्मस्ट्रॉंग यांनी ती विकसित केली आहे. यात विद्यार्थी काय, स्वतः संशोधकाच्या भूमिकेत असतात, ठीक आहे. विद्यार्थी कशाच्या भूमिकेमध्ये असतात, स्वतः संशोधकाच्या भूमिकेमध्ये असतात. म्हणून याला कोणती पद्धत म्हणली जातं, संशोधन पद्धती. आणि पुढचा प्रश्न आपल्याला असू शकतो की संशोधन पद्धती कोणी विकसित केली आहे, तर ती कोणी, आर्मस्ट्रॉंग यांनी विकसित केलेली आहे, ठीक आहे. हुरिस्टिक या शब्दाचा अर्थ सुद्धा काय होतो, तर हुरिस्टिक या शब्दाचा अर्थ मी शोधतो होतो. हुरिस्टिक हा शब्द कोणत्या भाषेतला शब्द आहे याच्यावरती पण आपल्याला पुढचा प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो. मग हा कोणत्या भाषेमधला शब्द आहे, हा ग्रीक भाषेमधला शब्द आहे, ठीक आहे. कोणत्या भाषेमधला आहे, ग्रीक भाषेमधला शब्द आहे. हुरिस्टिक म्हणजे काय, मी शोधतो. कोणत्या पद्धतीमध्ये वापरला जातो हा शब्द किंवा इतिहासाचा कुठे आढळतो, तर संशोधन पद्धतीमध्ये. ती कोणी शोधलेली पद्धती आहे, तर ती आर्मस्ट्रॉंगने विकसित केलेली पद्धती आहे. पुढचा प्रश्न 5 नंबर, दिग्दर्शन पद्धतीत सर्वात जास्त सक्रिय कोण असतो, बघा कशामध्ये, दिग्दर्शन पद्धतीमध्ये सर्वात जास्त सक्रिय विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापक. आता बघा पालक शिक्षण पद्धतीमध्ये सक्रिय असणार आहे का नाही, मुख्याध्यापक असणार आहे का नाही, तर दोनच घटक अध्यापन पद्धतीमध्ये किंवा अध्यापन क्रियेमध्ये दोनच घटक काय असतात, सक्रिय असतात. एक कोण असतो, विद्यार्थी असतो आणि दुसरा कोण असतो, शिक्षक असतो, ठीक आहे. कोणते घटक सक्रिय असतात, दोनच असतात. मग या दिग्दर्शन पद्धतीमध्ये कोणता घटक सर्वात जास्त सक्रिय असतो, तर तो शिक्षक असतो. का असतो, तर या पद्धतीमध्ये शिक्षक काय करतो का, प्रयोग करून दाखवतात आणि विद्यार्थी त्याचे निरीक्षण करतात. म्हणून याच्यामध्ये काय असतो, शिक्षक सर्वाधिक सक्रिय असतो. पुढचा प्रश्न आपल्याला असा विचारला जाऊ शकतो की दिग्दर्शन पद्धतीमध्ये निरीक्षकाच्या भूमिकेमध्ये कोण असते किंवा निरीक्षण कोण करत असतं, तर निरीक्षण कोण करतात, निरीक्षण विद्यार्थी करतात. आणि प्रयोग कोण करून दाखवतं, तर प्रयोग शिक्षक करून दाखवतात, ठीक आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या आपल्याला समजून घ्यायच्या आहे, ठीक आहे. पाठ करत बसायचं नाही, हे समजून घ्यायचं चला, ठीक आहे. कारण आपल्याला याच्यावरती परीक्षेमध्ये भरपूर सारे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात आणि पाठांतरापेक्षा तुम्ही किती समजून घेतलं याच्यावरती आपल्याला जास्त प्रश्न असतात, ठीक आहे. पुढे बघा डाल्टन प्लॅन वरती आपल्या कालच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा प्रश्न होता, कालच्या लेक्चर मध्ये आज सुद्धा आहे. मग याच्यावरती बघा किती प्रश्न विचारले जातात. डाल्टन प्लॅनचे जनक कोण आहेत, काय, डाल्टन प्लॅनचे जनक कोण आहेत, मग याचे जनक कोण आहेत, तर हेलन पार्कहर्स्ट हे काय, या डाल्टन प्लॅनचे जनक आहेत. त्याच्यानंतर बघा याला डाल्टन प्लॅन काय म्हणतात, तर अमेरिकेतील डाल्टन शहरामध्ये ही पद्धत सुरू केली म्हणून त्याला काय म्हणतात, डाल्टन प्लॅन म्हणतात. आणि या डाल्टन प्लॅनचं वैशिष्ट्य काय आहे, तर याच्यामध्ये ठराविक वेळात ठराविक अभ्यास पूर्ण करण्याचं काय असतंय, स्वातंत्र्य असतं, ठीक आहे. म्हणजे ठराविक वेळामध्ये ठराविक अभ्यास पूर्ण करण्याचं काय असतंय, स्वातंत्र्य असतं. कशामध्ये, डाल्टन प्लॅन मध्ये. कोणी विकसित केलंय, तर हेलन पार्कहर्स्टने केलंय, ठीक आहे. पुढे बघा पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 7 नंबर, आधी पूर्ण भाग आणि नंतर त्याचे अवयव हे कोणत्या पद्धतीत वापरले जाते, आधी पूर्ण भाग आणि नंतर त्याचे अवयव म्हणजे पूर्णत्वाकडून भागाकडे जाणारी पद्धती, ठीक आहे. मग ही कोणती पद्धत आहे, तर ही संयोजन पद्धत आहे, ठीक आहे. ही कोणती पद्धत आहे, संयोजन पद्धत आहे. मग याच्यामध्ये काय केलं जातं, तर भागाकडून पूर्णत्वाकडे किंवा माहितीकडून प्रमेयाकडे प्रवास केला जातो, ठीक आहे. पुढे बघूया प्रश्न क्रमांक पाहण्यानंतर एक छोटीशी सूचना मित्रांनो, आपण टीईटी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. मग आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की हे तुमच्या टीईटीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित टेस्ट असणार आहे.
मग या टेस्ट मध्ये तुम्हाला काय काय भेटेल बघा, 10 टेस्ट भेटतील. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आतापर्यंत झालेल्या टीईटीच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. आता या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला कशा भेटतील, तर उत्तरासहित भेटतील. काय भेटतील, उत्तरासहित. म्हणजे याची उत्तर सूची सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाईल किंवा उत्तर सूची सुद्धा त्या प्रश्नपत्रिकेसोबत तुम्हाला दिली जाईल. ठीक आहे. मग आता आतापर्यंत झालेल्या म्हणजे कधीपासून झालेल्या बाबा तुम्हाला माहिती आहे, 2013 पासून काय झाली होती, टीईटी परीक्षा सुरू झाली होती. पहिली टीईटी परीक्षा कधी झाली होती, 2013 ला झाली होती. त्याच्यानंतर बरेच प्रश्न विचारतात की सर या प्रश्नपत्रिका पेपर 1 च्या देणार की पेपर 2 च्या देणार. मग या कोणत्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका असतील, पेपर 1 च्या पण असतील आणि पेपर 2 च्या पण असतील. म्हणजे दोन्ही पेपरच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी दिल्या जातील. त्याचबरोबर प्रश्नपत्रिका बरोबर तुम्हाला अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स सुद्धा दिल्या जातील. मग यामध्ये मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, मानसशास्त्र असेल, एवढ्या डिटेल्स नोट्स आहेत मानसशास्त्राच्या की या ठिकाणी 30 पैकी कमीत कमी 25 मार्क हे काय होणार, 100% आपल्या नोट्स मधून विचारले जाणार. ठीक आहे. त्याचबरोबर इतिहास असेल, भूगोल असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, या सगळ्या विषयाच्या नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी दिल्या जातील. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला माहिती आहे की टीईटी परीक्षेमध्ये इयत्ता 4थी पासून इयत्ता 4थी, इयत्ता 5वी, इयत्ता 6वी, इयत्ता 7वी, इयत्ता 8वी पर्यंत जे काही शालेय पुस्तक आहेत, या शालेय पुस्तकामधले आपल्याला भरपूर सारे प्रश्न त्या ठिकाणी काय केले जातात, विचारले जातात. मग त्याच्या सुद्धा तुम्हाला अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी दिल्या जातील. ठीक आहे. मग त्यामध्ये 4थी ते 8वीचा इतिहास असेल, 4थी ते 8वीचा भूगोल असेल, 4थी ते 8वीचं राज्यशास्त्र असेल आणि 4थी ते 8वीचं विज्ञान सुद्धा असेल. मग बाबा आम्ही एवढ्याच परीक्षेचा अभ्यास केला, एवढ्याच मटेरियलचा जर अभ्यास करून परीक्षा दिली तर आम्हाला किती मार्क पडतील, तर तुम्हाला त्या ठिकाणी 100 पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी मित्रांनो सहज पडतील. आणि मग जर 100 पेक्षा जास्त मार्क पडले तर तुम्ही परीक्षा काय होताय, पहिल्याच प्रयत्नामध्ये चांगल्या गुणाने काय होतात, तुम्ही परीक्षा उत्तीर्ण होताय. ठीक आहे. मग याची किंमत किती आहे सर, बरेच विचारतात याची किंमत किती. मग किंमत किती आहे, 200 रुपये किंमत आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. मग जर तुम्ही ऑफर नुसार जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ती तुम्हाला किती रुपयाला भेटणार आहे, फक्त आणि फक्त 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज भेटणार. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे, तर त्याच्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअपला आपला नंबर आहे 96 89 14 16 30. या नंबरवरती तुम्हाला एक मेसेज करायचा आहे. काय मेसेज करायचा आहे की सर आम्हाला स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा. आणि मग तुम्हाला या स्कॅनर वरती किंवा QR कोड वरती काय करायचे, 139 रुपये पाठवायचे. आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक काय करायचं, तुम्हाला पेमेंट केल्यानंतर एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो काढलेला स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअप वरती पाठवायचा आहे. व्हॉट्सअपला नंबर कोणता आहे आपला, 96 89 14 16 30 हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. व्हॉट्सअप नंबरवरती तुमचा स्क्रीनशॉट, पैसे पाठवल्याचा स्क्रीनशॉट आल्याबरोबर तुम्हाला 5 मिनिटाच्या आतमध्ये संपूर्ण स्टेटमेंट कुठं पाठवलं जाईल, व्हॉट्सअप वरतीच पाठवलं जाईल. कशाच्या स्वरूपामध्ये, तर हे या ठिकाणी तुम्हाला PDF फाईलच्या स्वरूपामध्ये व्हॉट्सअप वरतीच पाठवून दिलं जाईल. ठीक आहे. जाऊया पुढे आपल्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक, विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता आणि नवनवीन कल्पना विकसित करण्यासाठी कोणती पद्धत प्रभावी ठरते. कशासाठी बघा, सर्जनशीलता आणि नवनवीन कल्पना विकसित करण्यासाठी. मग बघा, बुद्धिमंथन, कथन पद्धती, व्याख्यान पद्धती आणि आधार पद्धती. मग या ठिकाणी योग्य आपलं उत्तर काय आहे, बुद्धिमंथन पद्धती काय आहे, विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता आणि नवीन कल्पना विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरते. मग बुद्धिमत्ता मध्ये बघा काय, तर विद्यार्थ्यावर विचारांचे कोणतेही बंधन नसते, ज्यामुळे त्याला काय होतात, नवीन कल्पना सुचतात. ठीक आहे. कशामुळे सुचतात, तर विचाराचं बंधन नसते, कुठल्याही अँगलने तो या ठिकाणी विचार करू शकतो. म्हणून त्याला त्या ठिकाणी नवीन कल्पना येतात, नवीन क्रिएटिव्हिटी तयार होते. ठीक आहे. पुढचा प्रश्न 9 नंबर, प्रकल्प पद्धतीचे मुख्य तत्व कोणते आहे. कशाचं, प्रकल्प पद्धती, त्यालाच काय म्हटलं जातं, प्रोजेक्ट मेथड म्हटलं जातं. तुम्हाला इंग्लिश शब्दावरती लक्ष द्यायचं ना का, चालू इंग्लिश कंसामधले शब्द मी जरी वाचून दाखवत नसलो तर तुम्ही वाचून घेत जा. कारण परीक्षेमध्ये कधी कधी मराठी शब्द न देता काय केलं जातं, फक्त इंग्रजी शब्द सुद्धा दिला जातो. ठीक आहे. म्हणजे हा शब्द कसा दिला जातो, असा प्रोजेक्ट लिहिण्याऐवजी ते काय लिहितात, असंच प्रोजेक्ट लिहितात. काय, प्रोजेक्ट. म्हणजे आपण जसं ती मराठी लँग्वेज टाईप करतो नाही पहिले करायचं बघा, तसं या प्रकल्प पद्धतीऐवजी असं देतात की प्रोजेक्ट पद्धतीचे मुख्य तत्व कोणते, म्हणून इंग्लिश शब्दाकडे सुद्धा लक्ष देत चला. ठीक आहे. मग बघा, लोकशाही, सामाजिकता, सहेतुकता आणि वरील सर्व. मग याचं योग्य उत्तर काय, वरील सर्व हे काय तत्व आहेत, कशाचे, प्रकल्प पद्धतीचे किंवा प्रोजेक्ट मेथडचे. ठीक आहे. मग ही पद्धत कोणी मांडली होती, तर ही पद्धत किलपॅट्रिक यांनी मांडलेली आहे. या प्रकल्प पद्धतीमध्ये काय, विद्यार्थी बघा सामाजिक
वातावरणात सहेतुक काम पूर्ण करतात. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 10. एखाद्या ऐतिहासिक घटनेचे वर्णन जिवंतपणे करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? मग एखाद्या ऐतिहासिक घटनेचे वर्णन जिवंतपणे करण्यासाठी कथन पद्धती वापरतात. कोणती पद्धती? कथन. त्यालाच आपण काय म्हणतो? स्टोरी टेलिंग म्हणतो. ठीक आहे. मग या पद्धतीमध्ये शिक्षक काय करतात? शब्दाच्या माध्यमातून काय करतात? प्रसंगाचं चित्र या ठिकाणी आपल्या समोर उभं करतात. ठीक आहे. मग कोणती पद्धती असते याच्यासाठी? तर कथन पद्धती असते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 11 नंबर. लॉजिक या विषयाच्या अध्यापनासाठी कोणती पद्धत सर्वात जुनी आहे? कशाच्या अभ्यासासाठी? तर लॉजिक साठी. मग कोणती पद्धत आहे लॉजिक साठी? तर या ठिकाणी बघा अवगामी पद्धत आहे. कोणती पद्धत आहे? अवगामी पद्धत. ही लॉजिक या विषयाच्या अध्यापनासाठी असून ती तत्वज्ञानात मोठ्या प्रमाणामध्ये काय केले ते वापरली जाते. अवगामी पद्धत ही कशी आहे? अतिशय जुनी पद्धत आहे. ठीक आहे. पुढे बघा 12 नंबर. प्रवास पद्धती कोणत्या विषयाच्या अध्यापनासाठी सर्वाधिक उपयुक्त आहे? आता याच्या पद्धती आहेत ना, ह्या खूप सोप्या आहेत. म्हणजे सगळ्या पद्धती खूप सोप्या आहेत. जर तुम्ही एकदा नजर घालून घातला ना तर तुमचा याच्यावरती परत आयुष्यात प्रश्न चुकणार नाही. एवढ्या सोप्या पद्धती आहेत आणि आपल्याला याच्यावरती हमखास 1 ते 2 प्रश्न या प्रकरणावरती आपल्याला विचारले जातात म्हणजे जातातच. तुमचा पेपर 1 असू द्या किंवा पेपर 2 असू द्या, दोन्ही पेपरला याच्यावरती आपल्याला काय केले जातात? प्रश्न विचारले जातात. मग प्रवास पद्धती कशात कोणत्या अभ्यासासाठी उपयुक्त असते? कोणत्या विषयाच्या? तर भूगोल विषयाच्या. का? तर आपण त्यामध्ये प्रत्यक्ष स्थळदर्शन करू शकतो. ठीक आहे. त्याचा आपण क्षेत्रभेट सुद्धा म्हणतो. ठीक आहे. समस्या निराकरण पद्धतीचा पहिला टप्पा कोणता? कशाचा? समस्या निराकरण पद्धतीचा पहिला टप्पा काय असतो? की ती समस्या कोणती आहे हे तर निश्चित करावं लागेल की नाही? समस्या कोणती आहे हे जर आपण निश्चित केलं तरच आपण तिचं काय करू शकतो? निराकरण करू शकतो. मग समस्या निराकरण पद्धतीचा कोणता टप्पा? पहिला टप्पा काय आहे? तर तो आहे समस्या निश्चित करण्याचा आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 14. ज्या पद्धतीत शिक्षक आणि विद्यार्थी ज्या पद्धतीमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात विचारांची देवाणघेवाण होते तिला काय म्हणतात? आता बघा कशात? शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या विचारांची काय होते? देवाणघेवाण होते. मग आता देवाणघेवाण कोणत्या पद्धतीमध्ये होईल? व्याख्यान पद्धतीत होते का? दिग्दर्शन मध्ये होईल का? आधार मध्ये होईल का? तर ही देवाणघेवाण कधी होईल? जर दोघांमध्ये चर्चा झाली. कोणामध्ये? शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांमध्ये जर चर्चा झाली तरच काय होईल? विचारांची देवाणघेवाण होईल. पण कोणती पद्धतीमध्ये होईल? ती होईल चर्चा पद्धतीमध्ये. मग ही चर्चा पद्धती कशा संवादाची प्रक्रिया आहे? तर ही द्विमार्गी संवादाची प्रक्रिया आहे. लक्षात ठेवा. मग हा द्विमार्गी संवाद कोणामध्ये घडतो? तर हा शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये हा संवाद घडतो. म्हणजे छोटे छोटे घटक आहेत की जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आधार पद्धती प्रामुख्याने कोणत्या विषयासाठी वापरली जाते? कोणती पद्धती? आधार पद्धती. ही कशासाठी वापरली जाते? तर ही इतिहास या विषयासाठी वापरली जाते. तो बघा इतिहासातले कागदपत्र असतील, शिलालेख, नाणे, किल्ले हे काय आधार आहेत. म्हणजे काय? त्याच्यामुळे काय होतं? शिकवण्यात काय होतं किंवा शिक्षण काय होतं? प्रभावी ठरतं. मग आधार पद्धती कशासाठी वापरली जाते? कोणत्या विषयासाठी? तर प्रामुख्याने इतिहास विषयासाठी वापरली जाते. व्याख्यान पद्धतीचा सर्वात मोठा दोष कोणता? विद्यार्थी निष्क्रिय राहतात. हाच काय व्याख्यान पद्धतीचा सर्वात मोठा काय आहे? दोष आहे. ठीक आहे. खर्चिक आहे काही पद्धत? अजिबात खर्चिक नाही. व्याख्यान द्यायला काय खर्च लागतो? त्याच्यानंतर वेळ जास्त लागतो नाही. म्हणून हे कमी वेळेमध्ये काय होतं? जास्त अध्यापन होतं. नियोजन अवघड असतं का? तर नाही. नियोजन सुद्धा कसं असतं? नियोजन सुद्धा सोपं असतं, अवघड नसते. ठीक आहे. मग ही विद्यार्थीमध्ये याच्यामध्ये काय असतो? विद्यार्थी निष्क्रिय असतो. म्हणजे बघा आपण जर 50 मुलांसमोर व्याख्यान देत असलो तर त्या 50 मध्ये 40 विद्यार्थी मनाने तर वर्गाच्या बाहेरच गेलेले असतात. समोर आपल्या बसलेले असतात पण ते काय होतं? निष्क्रिय. म्हणजे ते गपचूप बसलेले असतात एका जागेवरती. मग कुठल्याही एका जागेवरती बसले आपल्याला अवधान केंद्रित करणं म्हणजे लक्ष केंद्रित करणं काय असतं? कठीण असतं. मग आपलं मन असं आहे की ते सैरभैर होतं. मनामध्ये वेगवेगळे विचार येतात. म्हणून काय यामध्ये विद्यार्थी निष्क्रिय असतो. हा या पद्धतीचा व्याख्यान पद्धतीचा सर्वात मोठा दोष आहे. करून शिका हे कोणत्या पद्धतीचं मुख्य सूत्र आहे? काय? करून शिका. म्हणजे कोणत्या पद्धतीचं आहे? तर हे प्रकल्प पद्धतीचं आहे. तुम्ही प्रकल्प करा, प्रत्यक्ष कृती करा आणि त्याच्यामधून ज्ञान मिळवा किंवा त्याच्यामधून शिका. ठीक आहे. विशिष्ट उदाहरणावरून सामान्य नियम तयार करणे म्हणजे काय? विशिष्ट उदाहरणावरून सामान्य नियम तयार करणे म्हणजे काय? बघा उद्गामी, अवगामी, पृथक्करण आणि संयोजन. बघा उदाहरणावरून नियमाकडे गेलं म्हणजे कोणती असते? उद्गामी असते. आणि नियमाकडून उदाहरणाकडे जाणार तर कोणती
कोणती असते? अवगामी असते. दोन्हीतला फरक लक्षात ठेवा. दोन्हीवरती आपल्याला भरपूर सारे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. एक छोटीशी सूचना मित्रांनो, आपण महा टीईटी साठी अतिशय मस्त, अतिशय जबरदस्त असा रेकॉर्डेड कोर्स या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे. मग आपल्या कोर्सचं वैशिष्ट्य किंवा याच्यामध्ये कोणते विषय शिकवले जातील बघा. तर याच्यामध्ये आपल्या महा टीईटी परीक्षेसाठी सर्वात उपयुक्त असणारा बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि सर्वात जास्त मार्क मिळवून देणारा मराठी व्याकरण हे 2 विषय या ठिकाणी काय केले जातील? शिकवले जातील. आता हे लेक्चर किंवा कोर्सचं बॅचचं स्वरूप कसं असणार आहे? तर यामध्ये प्रत्येक प्रकरणानुसार काय असतील? तुम्हाला लेक्चर असतील. त्याच्यानंतर लेक्चर झाल्याच्या नंतर तुम्हाला प्रत्येक प्रकरणानुसार स्पेशल्स काय असतील? नोट्स असतील. आणि आता लेक्चर पाहून झालं, नोट्स वाचून झाल्या, मग त्याच्यानंतर तुमचा सर्व पण महत्वाचा आहे की नाही? मग या ठिकाणी प्रत्येक प्रकरणानुसार काय असणार आहे? ऑनलाईन टेस्ट पेपर असणार आहे. काय असणार आहे? प्रत्येक प्रकरणानुसार ऑनलाईन टेस्ट असणार आहे, ज्याने तुमचा काय होईल? सराव या ठिकाणी सुद्धा करून घेतला जाईल. ठीक आहे. मग हे 2 विषय परीक्षेमध्ये किती मार्काला आहेत? तर 60 मार्काला आहेत. मग जर आपली बॅच घेतली तर बाबा तुमची तयारी किती होईल? किती मार्काची तयारी होईल? प्रश्न तुमच्यावर येत असेल की नाही? तर तुमची 60 पैकी 50 पेक्षा जास्त मार्काची तयारी करून घेण्याची आम्ही काय करतो या ठिकाणी 100% गॅरंटी देतो. 50 पेक्षा जास्त, मग तुम्ही 55 मार्क घेऊ शकता, कोणी 56 सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे. आणि हे मार्क विद्यार्थी घेतात या 2 विषयामध्ये, हे लक्षात राहू द्या. ठीक आहे. मग आता हा कोर्स कोणासाठी बाबा? तर हा कोर्स ज्याचा पेपर 1 द्यायचा आहे त्याच्यासाठी आहे, ज्याला पेपर 2 द्यायचा आहे त्याच्यासाठी सुद्धा आहे. म्हणजे दोघांसाठी सुद्धा काय आहे? अतिशय उपयुक्त आहे. आता तुम्ही म्हणता सर एकच कोर्स दोघांसाठी का उपयुक्त आहे? तर हे दोन्ही विषय कसे आहेत? टीईटी परीक्षेसाठी काय विषय आहेत? हे अनिवार्य विषय आहेत, म्हणजे कंपल्सरी विषय आहेत. तुमचा कुठलाही पेपर असू द्या, पेपर 1 असू द्या किंवा पेपर 2 असू द्या, तुम्हाला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि मराठी व्याकरण आहे. तुमचं माध्यम इंग्रजी असू द्या, मराठी असू द्या, हिंदी असू द्या, हे 2 विषय तुम्हाला कंपल्सरी आहेत. त्याचबरोबर तुमचं पेपर 2 मध्ये समाजशास्त्र असू द्या, गणित विज्ञान असू द्या, हे 2 विषय तुम्हाला काय कंपल्सरी आहेत, म्हणजे अनिवार्य विषय आहेत. हे विषय आपल्याला टाळता येत नाही. म्हणून यांचा अभ्यास करणं परीक्षेमध्ये काय आहे? सर्वात महत्वाचं आहे. ठीक आहे. मग या कोर्सची किंमत किती असणार आहे? फक्त 1000 रुपये किंमत आहे. किती? 1000 रुपये. त्याच्यामध्ये आपली स्पेशल ऑफर आहे. ऑफरनुसार जर तुम्ही आज आपला कोर्स जॉईन केला तर तो तुम्हाला किती रुपये भेटणार आहे? फक्त आणि फक्त 499 रुपयाला तुम्हाला हा कोर्स भेटणार आहे. आता या ठिकाणी काळजीपूर्वक ऐका. 499 रुपये आपले आहेत. याच्यामध्ये अजून काय होतं? 23-24 रुपये प्लॅटफॉर्म फी ऍड होते आणि असे तुम्हाला त्या ठिकाणी 523 रुपयाचं पेमेंट करावं लागतं. किती रुपयाचं? 523 रुपयाचं. हे पेमेंट कुठे करायचं तुम्हाला? तर आपल्या ऍप्लिकेशन मध्ये पेमेंट करायचं आहे. मग आपल्या ऍप्लिकेशनचं नाव काय आहे बाबा? तर नाव आहे एमजी क्लासेस. या नावाने आपलं काय आहे? ऍप्लिकेशन आहे. तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये महा टीईटी कोर्स वरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तिथं पेमेंट करायचंय. पेमेंट केल्यानंतर बॅच कशी जॉईन होते किंवा कोर्स कसा जॉईन होतो? तर तो आपोआप जॉईन होतो, म्हणजे संपूर्ण ऑटोमॅटिक आहे. आपोआप काय होतो? कोर्स ऍप्लिकेशन मध्ये जॉईन होतो. ठीक आहे. मग हे ऍप्लिकेशन प्ले स्टोरला आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक देतो, किंवा तुम्ही जर मला व्हॉट्सअपला मेसेज करा या नंबरवरती 9689141630 या नंबरवरती जर मेसेज केला की सर आम्हाला लिंक पाठवा, तर त्या ठिकाणी तुम्हाला ऍप्लिकेशनची लिंक सुद्धा काय केली जाईल? पाठवून दिली जाईल. तुम्हाला ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे, ऍप्लिकेशन मध्ये पेमेंट करायचे. पेमेंट केल्यानंतर बॅच काय होते? आपोआप त्या ठिकाणी काय होते? जॉईन होते. ठीक आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 19. गणितातील सूत्रे सिद्ध केल्यानंतर त्यांचा वापर उदाहरण सोडवण्यासाठी करणे म्हणजे काय? ठीक आहे. मग बघा, सूत्र आधी काय केलंय? सिद्ध केलंय आणि नंतर त्यांचं काय करायचं आहे? उदाहरण सोडवण्यासाठी वापर करायचा आहे. ही कोणती पद्धत आहे? तर ही अवगामी पद्धत आहे. आणि तुम्हाला काय सांगितलं मी? ही अवगामी आणि उद्गामी दोन्ही पद्धती आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय इम्पॉर्टंट आहे. का इम्पॉर्टंट आहे? कारण याच्यावरती आपल्याला भरपूर सारे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. आता पण मला तर आपले 3-4 प्रश्न झाले असतील की उद्गामी आणि अवगामी पद्धतीवरती. म्हणजे या प्रकरणामधल्या सगळ्यात महत्वाची पद्धती कोणत्या आहेत? तर ह्या आहेत उद्गामी आणि अवगामी आहे. पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 20 नंबर. एकाच वेळी मोठ्या विद्यार्थी समूहाला माहिती देण्यासाठी कोणती पद्धत सोयीची असते? मग एकाच वेळी मोठ्या विद्यार्थी समूहाला माहिती देण्यासाठी कोणती पद्धत सोयीची असते? तर व्याख्यान ही पद्धत सोयीची असते. मग व्याख्यान ही पद्धती बघा, वेळ आणि श्रमाच्या दृष्टीने काय मोठ्या गटासाठी सर्वात स्वस्त व सर्वात जलद आहे. मग प्रश्न विचारला जातो की मोठ्या गटासाठी सर्वात स्वस्त आणि सर्वात जलद कोणती पद्धती आहे?
तर कोणती पद्धती आहे? व्याख्यान पद्धती आहे. याच्यामध्ये काय होतं? वेळ पण कमी लागतो, श्रम पण कमी लागतं. पद्धत कशी स्वस्तपणे, पद्धत कशी जलद पण आहे. परंतु हिचा एकच दोष आहे, मोठ्या प्रमाणावरती एकच महत्वाचा दोष आहे, तो म्हणजे काय? विद्यार्थी याच्यामध्ये कसा असतो? निष्क्रिय असतो आणि आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, मग लक्षात ठेवायचं व्याख्यान पद्धती मग वेळ वाचतोय, श्रम वाचतोय, पैसा वाचतोय, पद्धत जलद होती म्हणजे लवकर अध्यापन आपला पोर्शन किंवा सिलेबस लवकर संपतोय. पण याचं वैशिष्ट्य काय की याच्यामध्ये दोष काय याचा? तर विद्यार्थी हा याच्यामध्ये निष्क्रिय असतो. ठीक आहे, पुढे बघा 21 नंबर, प्रयोगाद्वारे पडताळा घेणे कोणत्या पद्धतीत अपेक्षित आहे? कशामध्ये? प्रयोगाद्वारे काय करणे? पडताळा घेणे. म्हणजे कोणत्या पद्धतीमध्ये अपेक्षित आहे? तर दिग्दर्शन पद्धतीमध्ये अपेक्षित आहे. मग दिग्दर्शन पद्धतीमध्ये बघा, शिक्षक स्वतः प्रयोग करून दाखवतात आणि विद्यार्थी निरीक्षणाने काय करतात? नियम पडताळून पाहतात. ठीक आहे, मग प्रयोगाद्वारे पडताळा घेणे कोणत्या पद्धतीमध्ये शक्य आहे? तर हे दिग्दर्शन पद्धतीमध्ये आहे. ठीक आहे, पुढे बघा 22 नंबर, स्वयंशोधन पद्धती ही कोणत्या मानसिकतेवर आधारलेली आहे? कोणती? स्वयंशोधन पद्धती म्हणजे स्वतः शोध लावायचा पद्धत. मग ही कशावरती आधारलेली असते? तर कुतूहलावरती, त्याला आपण क्युरिओसिटी म्हणतो. ठीक आहे, मग ही क्युरिओसिटी काय करते? शोध वृत्तीला हे करत असते, प्रोत्साहन देत असते. बघा एखादं बालक असेल, त्याला किती प्रश्न पडतात? हे कसंच होतं, हे काच होतं, कुठूनच आलं, म्हणजे अगदी छोटे छोटे प्रश्न विचारतो तो आपल्याला. मग काय विचारतो? तर त्याचं त्या गोष्टीबाबत काय असतं? कुतूहल असतं म्हणून. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक आपला 23 आहे. संयोजन पद्धतीत विचारांची दिशा कशी असते? कशामध्ये? संयोजन पद्धतीमध्ये. मग ही कशी दिशा असते? तर ही भागाकडून पूर्णत्वाकडे असते. ठीक आहे, प्रश्न आपल्याला डबल येऊन गेलाय. मग बघा, विविध भाग एकत्र जोडून एक पूर्ण निष्कर्ष काढणे म्हणजे काय? संयोजन होय. ठीक आहे, मग संयोजन म्हणजे काय हे जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला हा प्रश्न काय होईल? अतिशय सोपा जाईल. ठीक आहे, पुढे बघा 24 नंबर, खालीलपैकी कोणती पद्धत विद्यार्थी केंद्रित नाही? आता काय विचारलंय? खालीलपैकी कोणती पद्धत विद्यार्थी केंद्रित नाही असं विचारलंय. मग बघूया आपण. प्रकल्प पद्धती, स्वयंसंशोधन पद्धती, व्याख्यान पद्धती आणि समस्या निराकरण पद्धती. मग यापैकी व्याख्यान पद्धती ही पद्धत विद्यार्थी केंद्रित नाही. मग ही पद्धती कोणत्या केंद्रित आहे? तर ही पद्धत शिक्षक केंद्रित आहे. मग विद्यार्थी केंद्रित पद्धती कोणत्या आहे? तर प्रकल्प पद्धती विद्यार्थी केंद्रित आहे, स्वयंसंशोधन पद्धती विद्यार्थी केंद्रित आहे आणि समस्या निराकरण पद्धती सुद्धा काय आहे? विद्यार्थी केंद्रित आहे. ठीक आहे, मग हे लक्षात ठेवायचे. पुढे जाऊया. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न, आधुनिक शिक्षण पद्धतीत शिक्षकाची भूमिका कशी असावी? काय विचारलंय? आधुनिक जी काही शिक्षण पद्धती आहे या शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षकाची भूमिका म्हणजे तुमची भूमिका कशी असावी? आता सगळ्यात महत्त्वाची भूमिका कोणती आहे शिक्षणामध्ये? शिक्षकाचीच आहे. मग ती कशी असावी? मार्गदर्शकाची असावी, केवळ माहिती देणारा असावा किंवा हुकुमशाह असावा किंवा निरीक्षक असावा? मग याचं योग्य उत्तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो? कमेंट मध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा. नजर चुकीने, मला माहिती आहे तुम्ही सगळे व्हिडिओला लाईक करता, पण नजर चुकीने राहिला असेल तर लगेच एक लाईक करा. आणि एक विनंती आहे की आपला व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला, तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला नक्की शेअर करत चला. धन्यवाद मित्रांनो.